सकाळपासून आज दिवस माझा पार्सल घेण्यात आणि रिसीव्ह करण्यातच गेलाय. सगळे कामं ठप्प आहेत. खालीवरीच करते मी. आणि याला बघा कसे आज नखरे सुचताय. अखिलेशला शाळेत जायचं सोडून माझ्यासमोर ऍक्टिंग करतोय. आता हे परत तिसरं पार्सल आलंय बरं का. मला आता ठरवूनच टाकणार आहे. मी तर सरांना सांगितलंय, ज्यांनी पार्सल आणलं त्यांचे स्वतः रिसीव्ह करायचं गडे, शाळेत न जाता. इथे आता आबा आले होते आणि त्यांनी गरम कुणावर झाले होते हे काही लक्षात आलं नाही. नंतर मग सांगितलं त्यांनी, लॅबवाले फसवत होते त्याच्यामुळे मी त्यांच्यावर गरम झालेलं होतं. म्हणलं थंड व्हा, आपण सुशिला करून खाऊया. आता ही सुशिला कोण, तर पोह्याची बहीण सुशिला. ज्यांना ॲसिडिटी असते ना तर त्यांनी सुशिला करून खायचा. पोह्यासारखा सेम टेस्टी लागतो, फक्त ॲसिडिटी याने होत नाही. इथे काहीच नाही. मुरमुरे घेतले एका पातेल्यामध्ये, त्याच्यामध्ये छान असं पाणी टाकून पोह्यांसारखंच सेम भिजवून घ्यायचं आणि कढईमध्ये शेंगदाणे टाकले तेल टाकून आणि तळून घेतले छान असे. आता तुमच्या मनावर आहे याच्यामध्ये काय काय घालायचं. पोह्यासारखं सेम करायचं. पण इथं कसं आहे, आता माझ्या वडिलांना हिरवी मिरची वगैरे जमत नाही, आबांना ते तसल्या गोष्टी चालत नाहीत. त्याच्यामुळे मी इथं जिरे मोहरीची फुडणी, लसणाची फुडणी, कांदा घातला आणि त्यामध्येच लाल तिखट हळद टाकले आणि त्याच्यामध्येच खालीवरती परतवणार आहे. आज योगायोगाने माझ्याकडे कढीपत्ताही नाही, कोथिंबीरही नाही. तुमच्याकडे असेल तर सगळंच टाका. अप्रतिम अशी चव लागते. तुम्ही नक्की येऊन मला सांगणार, ताई खरंच नाश्त्याचा हा उत्तम पर्याय सांगितला. ज्यांना ॲसिडिटी आहे त्यांनी नक्की खा. पोह्याची बहीण सुशिला, याचं नावच आहे सुशिला. आणि माझ्या आईने मला, मी शाळेत असताना पहिल्यांदा जेव्हा टिफिनमध्ये हे दिलं होतं ना, तर मला काही अजिबात ओळखायला आलं नव्हतं बरं का. हे काय आहे, पोहेच वाटले होते मला. पण आता तुम्ही मला ट्राय करून सांगा. आता आम्ही एन्जॉय करतो सुशिला. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.